परवा लांजा आणि राजापूरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. तर त्याच्यामध्ये राजेंद्र साळवींचा एक रोल असा होता की वरिष्ठांनी आमचं काम ते केलं नाही आणि त्यामुळे माझा पराभव झाला. त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची वेळ आली. त्यामुळे योग्य वेळेला योग्य निर्णय मी घेईन अशा पद्धतीचं वक्तव्य आहे ते केलं. नेमकं पूर्व कोणाकडे होता काय म्हणतो? बघा 2 दिवसापूर्वी राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचेच कायम प्रामाणिकपणे राहणार अशा पद्धतीचं ठामपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांचं ते स्टेटमेंट आम्ही ऐकलेले आहे. आजसुद्धा राजन साळवी मातोश्रीवर गेलेले आहेत. यापूर्वीसुद्धा ते मातोश्रीवर आले होते निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सभा आम्ही लांजामध्ये लावत होतो, पण ती त्यांनी नाकारली. आदित्यजी ठाकरे यांची सभा राजापूरला लावत होतो, ती त्यांनी नाकारली. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष दिलं नाही असं ते म्हणूच शकत नाही. उद्धव साहेबांची आणि आदित्यजींची सभाला प्रायोरिटी रत्नागिरीपेक्षा आम्ही राजापूरला देत होतो. पण तरीसुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये जर वरिष्ठांनी किंवा कोणी लक्ष दिलं नसेल असं त्यांचं जर म्हणणं असेल तर ते कधी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना फोन करून बोलू शकत होते. त्यांनी बोलले असते, त्यांनी काय सांगितले असते, कैफियत मांडली असते तर ताबडतोब त्याच वेळेला पक्षप्रमुखांनी त्याची दखल घेतली असती गांभीर्याने. त्याशी बोललेलो होतो. माझ्या प्रत्येक दौऱ्याला मी ज्यावेळेला येतो त्यावेळेलासुद्धा मी त्यांना फोन करून सांगत असतो अमुक असा समाज दौरा आहे वगैरे, तुम्ही या असं नेहमी मी सांगत असतो. काही शंका कुशंका गैरसमज असतील तर राजन साळवींना मातोश्रीचे दरवाजे कधीही उघडे आहेत. ते कधीही जाऊ शकतात, बोलू शकतात. यापूर्वी पण जात होते, भविष्यामध्ये पण ये जा करत राहतील आणि आपलं मनमोकळं करून पक्षाचं कामकाजाला सुरुवात करतील. इनपुट म्हणजे राजन साळवी हे कडवट बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. उद्धवजींवर सुद्धा त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि उद्धवजी आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांना 15 वर्षाची आमदारकीसुद्धा तिथे प्राप्त झालेली आहे. त्यामुळे ते शेवटपर्यंत प्रामाणिकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी प्रामाणिकपणे राहून पैसा आणि सत्ता ह्या मस्तीमध्ये सध्याचे राजकारणी जे आहेत ते विरोधी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना खरेदी विक्रीच्या व्यवहारामधून आपल्या पक्षाकडे घेऊ इच्छितात. त्यामुळे ज्यांनी आपल्याला विकायलाच ठेवलेलं असेल त्यांच्याबद्दल आम्हाला फार काळजी करायचं गरज नाही. पण जे निष्ठावंत आहेत ते निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुनश्च एकदा गगन भरारी घेईल, गरुड झेप घेईल आणि हे भविष्यामध्ये दिसून येईल.